मुंबईतील टँकर माफियांच्या माध्यमातून पाणी पुरवठ्यात सुमारे 10,000 कोटींचा गैरव्यवहार होत असल्याच्या आरोपांची पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली। भाजपचे आशिष शेलार यांनी मुंबईतील पाणी प्रश्नावर लक्षवेधी मांडली होती। शहरात समान पाणी वाटपाबाबतचा समितीचा अहवाल महानगरपालिकेकडून तात्काळ मागवण्यात येईल। वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग मुंबईकरांसाठी करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येईल असंही सामंत यांनी सांगितलं। एका वॉटरवेल मधना एका वर्षाला 80 कोटी रुपयाची पाणी चोरी होते। अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये 19,000 वॉटरवेल मध्ये जवळजवळ 10,000 कोटीचा वार्षिक व्यवसाय होतो आणि त्याचा सगळा पैसा हे पाणी चोर, पाणी टँकर कंत्राटदार किंवा अन्य लोक घेतात। महापालिकेला ना रेव्हेन्यू मिळत, मुंबईकरांना वेळेत पाणी पण मिळत नाही। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, तिसरी माझी मागणी आहे की या पद्धतीने पाणी माफिया, पाणी टँकरचा व्यवसाय, 10,000 कोटीचा असलेला व्यवहार थोडीशी कालावधीतला अहवाल सादर करण्यात आला। त्याच्या आधारावर मी काही मुद्दे फक्त या ठिकाणी सांगतो, पण मला असं वाटतं की हा अपवाद असावा, कारण अशा प्रकारे कॅगच्या रिपोर्टवर इथे मंत्र्यांनी रिपोर्टिंग करणं किंवा त्याच्यावर चर्चा करणं हे काही अजून आपल्या नियमात तरी। सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय, मी या विषयाची इकडे चर्चेला परवानगी देत नाही, परंतु सभागृहाची भावना लक्षात घेता आपण फिजिकल कॉपी आज त्यांना दिल्या नाहीयेत, सीडी मात्र दिल्या आहेत, म्हणून तुम्हाला परवानगी देतो की आपण थोडक्यात हा रिपोर्ट काय आहे या संदर्भातली माहिती द्यावी। नाही अध्यक्ष महोदय, साधारणपणे हा जो काही रिपोर्ट आहे आपण 31 ऑक्टोबरला 2022ला याच सभागृहामध्ये घोषित केलं होतं की महानगरपालिकेची एक स्पेशल ऑडिट केला जाईल, कारण कशी वगैरे काही केली जाणार नाही, जे काही कामं असतील निष्पक्षपणे सीएजीचं ऑडिट त्याच्यामध्ये केलं जाईल आणि त्यानुसार सीएजीने एक ऑडिट केलेला आहे आणि साधारण 9 विभागांचा ऑडिट केला आहे। पूर्ण ऑडिट नाही आहे हा, 12,000 कोटी रुपयांच्या कामांचा ऑडिट या ठिकाणी केलेला आहे, सगळ्या कामांचंही केलेलं नाहीये। जवळपास कोविडच्या काळातली जी कामं होती त्या संदर्भात महानगरपालिकेने आक्षेप घेतला होता की कोविडच्या काळातल्या कामांचं हे करता येणार नाही ऑडिट, तर तो मुद्दा अजून विचाराधीन आहे, त्यामुळे त्याचा ऑडिट झालेला नाही कोविडच्या काळातल्या। पण नॉन कोविड या काळातला साधारणपणे 28 नोव्हेंबर 2019 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत कोविडची खरेदी सोडून इतर खरेदीच्या संदर्भात किंवा निविदांच्या संदर्भात या ठिकाणी हा ऑडिट झालेला आहे। साधारणपणे 14 नोव्हेंबर 2022ला सीएजीनी त्याला मान्यता दिली आणि त्यानंतर हा ऑडिट झाला। त्याची जी प्रमुख निरीक्षण आहेत त्यात पहिलं निरीक्षण आहे की मुंबई महानगरपालिकेने 2 विभागांची 20 कामं ही कोणतेही टेंडर न काढता त्या ठिकाणी केली। जवळपास 214 कोटी रुपयाची कामं आहेत की जी कुठलेही टेंडर न काढता त्या ठिकाणी केली आहेत। त्यानंतर 4,755 कोटी रुपयाची कामे एकूण 64 कंत्राटदार आणि बीएमसी यांच्यामध्ये करारच झाला नाही आणि त्याच्यामुळे बीएमसीला कुठलीही कारवाई त्यांच्यावर करण्याचा अधिकार राहिलेला नाही। त्यासोबत 3,355.57 कोटीच्या 3 विभागांच्या 13 कामांना थर्ड पार्टी ऑडिटरची नियुक्तीच केली नाही, त्यामुळे ही कामे नेमकी कशी झाली आहे हे पाहण्याची कुठलीही यंत्रणा उपलब्ध नाही। आणि म्हणून कॅगने या संदर्भात असं म्हटलं आहे की पारदर्शकतेचा अभाव आहे, सिस्टमॅटिक प्रॉब्लेम आहे, ढिसा नियोजन आहे आणि निधीचा निष्काळजीपणे वापर करण्यात आलेला आहे। दहिसरमध्ये 32,394 चौरस मीटर जागा, ज्याच्यावर बगीचा, खेळाचे मैदान, मॅटर्निटी होम यासाठी 93च्या डीपी प्रमाणे तो राखीव होता। डिसेंबर 2011 मध्ये पहिल्यांदा बीएमसीने अधिग्रहणाचा ठराव केला आणि अंतिम जे मूल्यांकन केलं आहे ते मूल्यांकन 349 कोटी रुपयाचं केलं आहे आणि हे मूल्यांकन जे काही मूळ ठरवलं होतं त्यापेक्षा 716% जास्तीचं आहे, 716%। आणि यात सगळ्यात धक्कादायक प्रकार हा आहे की अधिग्रहणाकरता पैसे दिले आहेत पण या जागेवर अतिक्रमण आहे,
त्यामुळे त्या ठिकाणी जर त्याचा पुनर्विकास करायचा असेल तर पहिल्यांदा तर पुनर्वसनावरच जवळजवळ 80 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत आणि प्लस वेगळं पुनर्वसन जे आहे घर वगैरे जे आहे ते त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे आणि याच्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीएजीने असं सांगितलंय की या निधीचा बीएमसीला कुठलाही उपयोग झालेला नाही. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये सॅप इम्प्लिमेंटेशनचं 159 कोटी रुपयाचं कंत्राट निविदा न मागवताच जुन्याच कंत्राटदाराला देऊन टाकलेलं आहे. बेसस सॅप इंडिया लिमिटेड यांना वर्षाकाठी 37 कोटी रुपये मेंटेनन्ससाठी देण्यात आले, पण या बदल्यात कुठल्याही सेवा पुरवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे धडधडीत नुकसान आहे. याच सॅप कडे कंत्राट निविदा प्रक्रिया हाताळण्याचं काम हे देखील दिलं आहे आणि 2019ला फॉरेन्सिक ऑडिट यामध्ये केलं तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे जे टेंडर काढतायत त्या टेंडर काढण्यामध्ये मॅनिप्युलेशनचा गंभीर वाव आहे असा अहवाल आला, पण असा अहवाल येऊनही कुठली कारवाई करण्यात आलेली नाही. त्यांनाच ते काम त्या ठिकाणी कंटिन्यू ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता निविदांचं नेमकं काय होत असेल हे या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाहीये. त्याप्रमाणे जो ब्रिज विभाग आहे याच्यामध्ये डॉक्टर ई मोझेस आणि केशवराव खाडे मार्ग महालक्ष्मी रेल्वे स्थानक मान्यता नसताना अतिरिक्त कामे दिली. कंत्राटदाराला बीएमसी कडनं अतिरिक्त फेवर देण्यात आला आणि निविदा अटीचं उल्लंघन करून 27 कोटी रुपयाचा लाभ हा त्या कंत्राटदाराला त्या ठिकाणी देण्यात आला. 16 मार्च 22 पर्यंत 50% काम पूर्ण होणं आवश्यक होतं, पण केवळ 10% काम हे त्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये वन विभागाची मान्यता न घेतल्याने जानेवारी 19 पासून ऑगस्ट 22 पर्यंत याची किंमत ही 4500 कोटीहून, म्हणजे त्याची मान्यता न घेताच ते काम मंजूर केलं. 4500 कोटीवरनं ती किंमत ही मान्यता नसल्यामुळे 6322 कोटीवर गेली. हे देखील या ठिकाणी लक्षात आलंय. पटेल टीटी फ्लायओव्हर मध्ये देखील निविदा न मागवता अतिरिक्त काम देऊन देण्यात आलंय. गोपालकृष्ण गोखले पूल अंधेरी 9.19 कोटीचं काम बिना टेंडर देण्यात आलेलं आहे. पूल पाडण्यासाठी 15 कोटी देणं गरजेचं होतं, त्याच्याऐवजी 17.49 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आहेत. त्याचप्रमाणे रस्ते आणि वाहतूक यामध्ये 56 कामाचा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी 52 पैकी 51 कामे कुठलाही सर्वे न करता निवडण्यात आली आहे. 54 कोटीची कामे ही निविदा न मागवता जुन्याच कामाला जोड कामं म्हणून देऊन टाकण्यात आली आहे. त्याचप्रमाणे M40 साठी M41 हा मायक्रो निविदा हा घटक वापरला जातो, तो बिलात दाखवला जातो, पण 2.40 कोटीच्या मायक्रो हे काय सिलिका आहे, मायक्रो सिलिका, मायक्रो निविदा नाही, M40 साठी मायक्रो सिलिका, पण 2.40 कोटीच्या मायक्रो सिलिका वापरलाच गेला नाही. त्याचप्रमाणे संगणकीकृत अहवालामध्ये हस्ताक्षरात नोंदी घेण्यात आल्या आहेत आणि कंत्राटदारांना 1.36 कोटीचा अतिरिक्त लाभ देण्यात आलाय. त्याचप्रमाणे आरोग्य विभागामध्ये केएम हॉस्पिटल मधील अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट हॉस्टेल टावर बांधकाम परवानगी विना त्या ठिकाणी करण्यात आलं. त्यामुळे 2.70 कोटीचा जिल्हाधिकाऱ्यांनी दंड ठोठावलेला आहे. मिठी नदी प्रदूषण नियंत्रण जुलै 2019 मध्ये 4 निविदा कामे 4 विविध कंत्राटदारांना दिली. 24 महिन्याच्या कालावधीत ही कामं करायची होती, पण नंतर लक्षात असं येत आहे की 4 वेगवेगळे निविदाकार नाही आहे. ही 4ही कामं एकाच कंत्राटदाराला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजे 4 जे वेगवेगळे कंत्राटदार आहेत त्याच्याऐवजी हा एकच कंत्राटदार आहे. त्याचप्रमाणे मालाड जे इन्फ्लुएन्स पंपिंग स्टेशन आहे त्याच्यामध्ये 464 कोटीचं काम हे अपात्र निविदाकाराला दिलेलं आहे आणि 3 वर्षासाठी ते अपात्र आहेत हे ठाऊक असूनही त्या ठिकाणी हे काम देण्यात आलं. आणि म्हणून सीएजीने म्हटलंय
की मॅलाफाईड इंटेन्शन्स कॅनॉट बी रूल्ड आउट असं स्पष्टपणे त्या ठिकाणी सीएजीने म्हटलंय. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये जागतिक निविदा वेस्ट टू एनर्जी 3000 टन प्रतिदिवस क्षमता ही अट 600 टन प्रतिदिवस क्षमता करण्यात आली. मेसर्स चेन्नई MSW प्रायव्हेट लिमिटेडला काम देण्यात आलं. 648 कोटी रुपयाचं काम आतापर्यंत 49 कोटीचं पेमेंट देखील केलंय. आणि याच्यात असं लिहिलेलं आहे, पुअर मॉनिटरिंग बाय BMC अँड ॲबनॉर्मल डिलेज इन ऑब्टेनिंग द मॅन्डेटरी क्लिअरन्सेस इज लाईकली टू हॅव अ सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑन द प्रोजेक्ट डिलिव्हरिंग शेड्यूल. त्याचप्रमाणे अजून बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आहेत. एकूणच हा जो काही अहवाल आहे, या अहवालाने महानगरपालिकेचा कारभार हा किती अपारदर्शी आणि भ्रष्ट प्रकारात चालला होता या संदर्भात सगळ्या गोष्टी उघड केल्या आहेत. आणि खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, हा अहवाल ट्रेलर आहे. कारण लिमिटेड 12,000 कोटीच्याच कामांची चौकशी या अहवालात केली आहे. खरं म्हणजे जर पूर्ण चौकशी केली तर काय काय गोष्टी याच्यात निघतील हे सांगता येत नाही. मात्र आता हा अहवाल आपण ठेवलेला आहे. आपल्या नियमानुसार तो आपल्या लोकलेखा समितीकडे जाईल आणि याच्यातल्या जे काही भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या संदर्भात इतरही कुठली कारवाई करण्याची आवश्यकता असेल तर राज्य सरकार करेल. सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही हजर आहेत. त्यांनी अहवालातले काही सायलेंट फीचरही मांडलेले आहेत. आणि जेव्हा इन प्रिन्सिपल आपल्याला दिसून राहिलं की याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, माझी विनंती आहे सभागृहाच्या भावना लक्षात घेता की आमदारांची संयुक्त समिती याच्या चौकशीसाठी ठीक आहे, लोकलेखा समितीचा अहवाल येऊ दे ना, मग त्यानंतर निर्णय घेऊ. चला, हा आमचा अधिकार आहे अध्यक्ष महोदय, आपल्या विधिमंडळात अधिकार आहे. आणि माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना की आमदाराची संयुक्त समिती याच्या चौकशीसाठी नेमण्यात यावी. या विषयावर आपण चर्चा घेणार नाही आहोत. मी पहिलीच सांगितलेलं, सन्माननीय उपमुख्यमंत्री आपल्या विनंतीनुसार केवळ काही ठळक मुद्दे मांडतील. त्यामुळे आता आपण पुढे जाऊ. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे राज्यामध्ये जलयुक्त शिवाराचं एवढं उत्तम काम झाल्याच्या नंतरही मध्यंतरी अध्यक्ष महोदय जलयुक्त शिवाराच्या संदर्भातही केवळ राजकीय द्वेषबुद्धीनं समिती नेमण्याचा एक निर्णय झाला. त्याच पद्धतीने वृक्षारोपणाचा एवढा मोठा महत्वाकांक्षी कार्यक्रम अध्यक्ष महोदय राज्यामध्ये आपण राबवला, त्याविरुद्ध शंका उपस्थित करून त्याची एक समिती गठीत करण्यात आली. खरं अध्यक्ष महोदय, मुंबई महापालिका हा खरं भ्रष्टाचाराचा खरं म्हणजे भस्मासूर आहे. मग त्या मिठी नदीमध्ये तर अध्यक्ष महोदय किती लोकांनी त्या मिठी नदीमध्ये आपले हात साफ केलेले आहेत, गाळ साफ झालाच नाही. पण अध्यक्ष महोदय, म्हणून एवढी गंभीर प्रकरणं सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी मांडलेली आहेत. म्हणून आमची मागणी अध्यक्ष महोदय की या सभागृहातील आमदार महोदयांची एक संयुक्त समिती या ठिकाणी नेमावी. अध्यक्ष महोदय त्याची घोषणा आपण करावी अशी अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे. बोला साटमजी, बोला. एवढीच विनंती आहे. सन्माननीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री पण आहेत अध्यक्ष महाराज. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती 12,000 कोटीमध्ये 10,000 कोटीपेक्षा जास्त हा गैरव्यवहार सापडलाय अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे माझी विनंती आहे अध्यक्ष महाराज की याच्यामध्ये सर्वप्रथम पहिला FIR नोंदवला पाहिजे अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे FIR नोंदवून त्याच्यावरती अँटी करप्शनच्या मार्फत आणि नंतर मग बाकीच्या येतीलच. पण पहिला त्याच्यावरती FIR नोंदवला पाहिजे अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महाराज माननीय उपमुख्यमंत्री म्हणतात. ठीक आहे, चला आपण पुढे जाऊ. आता अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, जरी सभागृहाच्या भावना तीव्र असल्या तरीही आपल्याला हा अहवाल लोकलेखा समितीकडे पाठवावा लागेल. तथापि नाही, आपण चौकशी लोकलेखा समितीच करते, संपूर्ण स्क्रुटिनी करते. यापूर्वी या सभागृहाने जी काही वृक्ष लागवड केली होती त्याविरुद्ध समिती तयार केली होती. मला याची कल्पना आहे, ती करता येते. पण मला असं वाटतं की तो पायंडा योग्य होणार नाही. त्यामुळे त्यांनी चुकीचा पायंडा पाडला म्हणून सुधीर भाऊ आपणही चुकीचा पायंडा पाडू नये असं माझं मत आहे. नाही, म्हणून आता आपल्या नियमाप्रमाणे
हे लोकलेखा समितीकडे आपण जाऊ द्यावं आणि अध्यक्ष महोदय त्या नाही ऐका, जे अमित साटम यांनी मांडलाय याच्यातला जो भ्रष्टाचाराचा अँगल आहे त्या संदर्भात जी काही आपल्याकडे वेगवेगळ्या एजन्सीज आहेत त्याचा विचार आपण करू. आज त्याची घोषणा करणं योग्य होणार नाही. एकदा मी पण अजून डिटेलमध्ये गेलेलो नाही, त्यामुळे जर असं कुठे ब्लॅटंट दिसत असेल तर त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून आणि त्या संदर्भातली पुढची कारवाई आपण करूया. ठीक आहे, चला बिलो घ्या, बिलो घ्या. शासकीय विधेयके पुरस्थापनार्थ सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 6 महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक 2023. अध्यक्ष महोदय, सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 6 महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी.